नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मागील आपण सध्या चालू रेल्वे येथील नगरपरिषदच्या प्रिमायसेसमध्ये आहे आणि नगरपरिषद परिसरामध्ये असून सध्या याच नगरपरिषदेमध्ये मागील मीटिंगमध्ये एक गदारोळ झाला होता, गोंधळ निर्माण झाला होता आणि गोंधळ आणि गदारोळ निर्माण झाला असता या ठिकाणची जी मीटिंग होती मागील नमो उद्याना विषयावर जी चर्चा चालू होती त्या चर्चेमध्ये अक्षरशः हाणामारी आणि खुर्च्या एकमेकांवर उचलण्यात आल्या होत्या. नगरसेवक एकमेकावर आक्रमक झाले होते. ते परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी आज चांदुरली पोलीस स्टेशनतर्फे एक बंदोबस्तसुद्धा लावण्यात आलेला आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. यापूर्वी नगर परिषदेमध्ये नमो उद्यान या विषयावर झालेल्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला होता. सभागृहात वाद, धक्काबुक्की तसेच खुर्च्या उचलण्यापर्यंत परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे ती बैठक मध्यावरच थांबावी लागली होती. मात्र आज त्याच विषयावर आणि इतर विषयावर आयोजित बैठकीत पूर्णपणे वेगळे चित्र पाहायला मिळाले. सभागृहात अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज पार पडत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांची विशेष तैनात करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली बैठक सुरळीत सुरू असून समाधानकारक वातावरण पार पडत आहे. सदर नगर परिषद चांदुरच्या प्रिमायसेसमध्ये आज तुमच्या बंदोबस्ताकरिता ड्युटी लागलेली आहे. नेमकं काय कारण मागल्या वेळेस नगर परिषद चांदूर येथे आमसभा झाली होती. त्यावेळेस थोडा गोंधळ निर्माण झाला होता. त्या कारणाने पुन्हा हा गोंधळ होऊ नये व कायदा सुव्यवस्था शांतता राहावी या कारणाने पोलीस स्टेशन चांदूर रेल्वेतर्फे नगर परिषद चांदूर येथे आमसभेकरिता बंदोबस्त पूर्ण झालेला आहे आणि सध्याची स्थिती शांतता आहे. या बंदोबस्तामध्ये सध्या जे वरतं मीटिंग सुरू आहे त्या आणि चर्चा सुरू आहे काही मुद्द्यावर. चर्चा सुरू असताना सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती मी जेव्हापासून बंदोबस्तावर आहे तेव्हापासून थोडी शांतता आहे आणि गोंधळ अजूनपर्यंत निर्माण झालेला नाही आहे. शांतता आहे. तुमचं नाव? माझं नाव पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवरे, पोलीस स्टेशन चांदूरतर्फे बंदोबस्त करता पूर्ण झाला आहे. या ठिकाणी पूर्णपणे शांततेत मीटिंग पार पडली असता अपक्ष नगरसेवक हर्षलजी वाघ आपल्यासोबत आहे. त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया कुठल्या मुद्द्यावर आज ही मीटिंग पार पडली सभागृहामध्ये. कुठल्या मुद्द्यावर सभागृहामध्ये आज मीटिंग सुरू आहे? सर्वप्रथम आपणास सांगण्याचा आज आनंद होत आहे की मागच्या काही मीटिंग आपण चांदूर नगर परिषदच्या पाहिल्या. जरा तुफानी मीटिंग झाल्या, पोलीस स्टेशनपर्यंत मीटिंग्स पोहोचल्या. ह्या सगळ्या आमच्या नगरसेवकांच्या असं लक्षात आलं की हे वादावादी करून शहर आपलं विकासापासून दूर जात आहे. म्हणून आज सर्व आमच्या 20 नगरसेवक, एक अध्यक्ष आणि 2 स्वीकृत नगरसेवक या सर्वांच्या समक्ष एकदम मीटिंग आज आमची एकदम चांगल्या भूमिकेत, एकदम खेळीमेळीच्या वातावरणात शहराच्या विकासाच्या दृष्टीने योग्य अशी मीटिंग जवळजवळ पार पडली आहे. एक शेवटचा विषय त्याच्यामध्ये बाकी आहे, परंतु मला माझं काही पर्सनल काम असल्यामुळे जरा मीटिंगमधून मी लवकर निघून जात आहो. परंतु हे जे आम्हाला रिअलाईज झालं की वाद करून काही शहराचा विकास होणार नाही, त्याच्यामुळे आजच्या मीटिंगमध्ये भाजप, काँग्रेस, वंचित, अपक्ष सगळ्या जणांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चांदुराच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय घेता येईल या पद्धतीने आजची मीटिंग सुरू आहे. नेमका कुठला मुद्दा घेऊन आज मीटिंग पार पडली? आजच्या कार्यक्रम पत्रिकेत असलेले सर्व मुद्दे, जसे की आता चांदूरमध्ये आपल्या प्रथा आहे की उन्हाळ्यामध्ये शाळेत लग्न होतात, तर त्या शाळा द्यायच्या नाही द्यायच्या तर कशा भाड्यात द्यायच्या हे मुद्दे होते. त्याच्यानंतर जे पैसे चांदूर नगर परिषदला प्राप्त आहे त्याच्यामध्ये प्रभाग 1 ते 10 पर्यंत विकास कामे सगळे प्रलंबित आहे. त्याच्याबद्दल साधक बाधक चांगली एक चर्चा झाली. स्मशानभूमीबद्दल जिथली देखरेख वगैरे व्यवस्था याच्याबद्दल चांगली चर्चा झाली आणि विकासात्मक मुद्दे चांदुरातले जेही आहे त्याच्यासाठी आज सर्वांचं एकमत होतं. हा सगळा पाहून आज मलाही नगरसेवक झाल्याचा मनापासून आनंद झाला. त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून सर्व नगरसेवकांचे, सर्व अध्यक्ष मॅडमचे, सर्व CO मॅडम किंवा नगर परिषदच्या सर्व स्टाफचं कौतुक करतो, आभार व्यक्त करतो आणि अशाच मीटिंग पार पाडत राहो आणि चांदूरचा विकास होत राहो हीच अपेक्षा ठेवतो. आणि मला एक सांगा, नमो उद्यानावर कुठला मुद्दा आज घेण्यात आला का? नमो उद्यानावर पण आज सगळ्यांनी आपापली भूमिका मांडली. पीठासीन अधिकारी म्हणजेच अध्यक्ष मॅडमनी प्रत्येकाची भूमिका समजून घेतली, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले. मिनिट बुकवर प्रोसिडिंगमध्ये प्रत्येकाचे म्हणणे लिहिल्या गेले आणि त्याच्यानुसार पुढील कारवाई त्याच्यावर सुरू आहे. म्हणजे होणार ना चांदूर? 100% नमो उद्यान चांदूरमध्ये होणार. नमो उद्यान चांदूरमध्ये होणे म्हणजे हा चांदुराच्या विकासाचा भाग आहे. त्याच्यामुळे नमो उद्यान नाही होऊ द्यायचा असा कुणाचाही इथे भूमिका नाही. त्याच्यामुळे नमो उद्यान चांदुरात झाल्याशिवाय राहणार नाही. हेच ते अपक्ष नगरसेवक हर्षलजी वाघ यांनी हे आता जस्ट मीटिंग आलेले आहे.
त्यांनी आपल्यासोबत संवाद पण साधलेला आहे आणि संवाद साधला असता त्यांनी सांगितले की कुठल्या कुठल्या मुद्द्यावर आज मीटिंग झालेली आहे. आणि अशाच वेळेस बघत राहा MV न्यूज. MV ला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.